नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता नागराजला पुन्हा एकदा जेलमध्ये टाकल्यानंतर सायली आणि अर्जुन यांच्या डोक्यावरच मोठं टेन्शन बाजूला झाल्यानंतर कल्पना आणि प्रताप हे दोघ जणही जेव्हा सायलीसाठी आता हनीमूनच पॅकेज बुक करणार आहेत आणि सायली आणि अर्जुन दोघेजण जेव्हा आता हनीमूनला जाणार आहेत तेव्हा मात्र इथे मालिकेत एक नवीनच रंजक वळण पाहायला मिळणार आहे आपल्याला. सायली आणि अर्जुन यांच्या रोमांस तर पाहायला मिळेलच, परंतु त्याच वेळेला इथे आता महिपच्या डोक्यामध्ये एक वेगळेच काहीतरी शिजते. आतमध्ये बसून महिप्त काम करणार नाही तर तो विधान कसला आता त्यासाठी महिप्त हा सचिन आणि साक्षी या दोघांनाही लग्न करून परदेशात जा असं म्हणून पाठवायला निघालेला असतानाच नेमके एअरपोर्टवरती अर्जुन आणि सायली हे साक्षी आणि सचिन यांना कसे पकडणार आहेत आणि सचिन आणि साक्षीच्या प्लॅनची कशी वाट लावणार आहेत हे सगळे आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं होतं की अर्जुनने अगदी व्यवस्थितपणे नागराजला अडकवायचा प्रयत्न करतानाही तो अगदी नीट बाहेर सुटून येतोय, पण अर्जुन आणि सायली या दोघांनी वकिली बुद्धी वापरून पुन्हा एकदा नागराजला आतमध्ये डांबून टाकले. म्हणजे घरगुती हिंसाचाराची केस फाईल करून नागराज पुन्हा एकदा जेलमध्ये बसला. आता महिप्त त्याच्यावर हसतोय, परंतु अजूनही महिपच्या मनात कुठेतरी भीती आहे. जर हा नागराज सुटला तर माझ्या लेकराज काय होणार, कारण की जर नागराज सुटला आणि बाहेर पळाला तर मात्र साक्षीच्या जीवाला अजूनही धोका आहे. किंवा मी नागराजच नाव घेऊ शकत नाही, एकटी मी ही शिक्षा भोगणार. हा नाग्या मस्त फणा काढून माझ्यावर फडफडायला सुरुवात करतो, परंतु जर माझी लेक इथे असली तर मात्र या नाग्याच नाव मी घेऊ शकत नाही. त्यामुळे काय करू असा प्रश्न इथे आता महिप्तला पडला आहे. त्यामुळे महिप्त विचार करतो की काहीतरी करून माझ्या लेकीला या सगळ्यांमधून कुठेतरी लांब पाठवलं पाहिजे. त्याच्या डोक्यामध्ये आता जेलमध्ये तेच विचार सुरू असतात की मला साक्षीशी या संदर्भात काहीतरी बोललं पाहिजे, मला इथून सुटलंही पाहिजे आणि साक्षीलाही बाहेर काढलं पाहिजे. इथून सुटणं तरी मला जरा कठीण वाटते, परंतु साक्षीला तर मी कसं तरी इथून बाहेर काढू शकतो. आता महिपच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग सुरू होतं, ते म्हणजे सचिन विषय. आता त्या गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये सुरू होतात. काय करायचं, कसं करायचं हे प्लॅनिंग सुरू होतं. त्यानंतर जेव्हा सायली ही नेहमीप्रमाणे सगळ्यांसाठी नाश्ता वगैरे बनवायला किचनमध्ये येते तेव्हा मात्र विमल तिला ओरडते आणि म्हणते की आज तुम्हाला काहीही काम करायचं नाहीये. मला मॅडमने सक्त ताकीद देऊन ठेवली आहे की आज तुम्ही त्यांच्या रूममध्ये जा, त्यांना तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं. आता हे ऐकल्यानंतर सायलीला मात्र धक्काच बसतो. सायली आता ठरवते की अर्जुनशी काहीतरी बोललं पाहिजे. माझं काही चुकलंय का अशी भीती सायलीला वाटते. त्यामुळे ती अर्जुनकडे जाऊन त्याला म्हणते की अर्जुन सर, मला काही कळत नाहीये. म्हणजे मला आईने सांगितलंय की आज घरातली कुठल्याही कामाला हात लावायचा नाही आणि अर्जुन आणि तू दोघंजणही तुम्ही माझ्या रूममध्ये या असं सांगितलंय. मला कळत नाही हो, म्हणजे हे सगळं का केलं असेल आईंनी. अर्जुन म्हणतो की नक्कीच काहीतरी सिरियस टॉपिक असावा. म्हणून दोघंजणही आता कल्पना आणि प्रतापच्या रूममध्ये येतात. तेव्हा आल्याबरोबर तो विचारतो की मम डॅड काय झाले, काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा मग प्रताप म्हणतो की हो, प्रॉब्लेम आहे, मला कळत नाही. अर्जुन, अरे तू इतका नामवंत वकील आहेस, पण हे सगळं तू कसं विसरू शकतोस. तुझ्या फॅमिलीच्या बाबतीत हे खूप मोठी चूक केलीस तू. तेव्हा मग आता अर्जुन म्हणतो की डॅड मला प्लीज सांगा ना, काय तुम्ही नुसतं मला गेस का करायला सांगताय. प्लीज मला क्लिअर बोला की नक्की तुम्हाला काय बोलायचं आहे ते. आता असं म्हटल्यानंतर प्रताप म्हणतो की अरे सगळं मी तुला बोलूनच दाखवायला हवं का अर्जुन. तुझ्या लक्षात येत नाहीये का की तू काय चूक केलीस ते. तेव्हा मग तो म्हणतो की डॅड मला खरंच कळत नाहीये, तुम्ही काय बोलताय. अरे मी काय चूक केलीये, मी काही चुकलोय का. तेव्हा मग अस्मिता ताई ठीक तर आहे ना. कल्पना म्हणते
की हो अस्मिता एकदम ठीक आहे, पण तुमच्या दोघांच काय चाललंय? तेव्हा मग आता सायली म्हणते की आई, मला खरंच कळत नाहीये, तुम्ही काय बोलताय, आम्ही काय करतोय? तेव्हा तर ते दोघेजण म्हणतात की हाच तर प्रॉब्लेम आहे की तुम्ही काही विचारच करत नाहीये, म्हणजे इतकं सगळं घरामध्ये म्हणजे आतापर्यंत खूप प्रॉब्लेम आले. सुरुवातीला अस्मिताचा प्रॉब्लेम आला सचिन बद्दलचा, तेव्हाही तुम्ही दोघं बिजीच होतात. आता प्रॉब्लेम आला नागराजच सगळं सत्य आता बाहेर आलं, पण झालं ना, आता अस्मी पण तिच्या आयुष्यात आता स्थिर आहे. तिची काही दिवसात डिलिव्हरी होईल आणि ते आता नॉर्मल आहे. मग त्यानंतर नागराज, त्यालाही तुम्ही जेलमध्ये टाकलत. सुमनही आता हळूहळू सगळे व्यवस्थित होते, स्थिरस्थावर होते. आणि रविराज, प्रतिमा या दोघांनाही तुम्ही व्यवस्थित आधार दिलात, सगळं काही सांभाळून घेतलंत. पण तुमच्या दोघांचं काय? तुम्ही दोघं स्वतः विषयी काही विचार करता आहे की नाही? तेव्हा मग अर्जुन आणि सायली एकदम गप्प होतात. त्यांना समजून येतो की नेमका आई बाबांचा पॉइंट काय आहे. मग अर्जुन म्हणतो की मॉम, काय झालं? तू असं का बोलतेस? नक्की काय करायचंय? तेव्हा मग ती म्हणते की हे बघ, मला तरी वाटत नाही अर्जुन की तुम्ही दोघेजण स्वतःसाठी काही करत असाल, कधी भेटत असाल रात्री. ते बोलता फक्त केसबद्दल आणि बाकी सगळ्या गोष्टींबद्दल. त्यामुळे आता आम्ही काही दिवस जे काही ठरवले तुमच्या बाबतीत ना, आता तेच तुम्ही वागायचं नाही. तर बघा मी काय करेन ते. तेव्हा आता अर्जुन घाबरतो की डॅड काय करणारात ते नेमकं तुम्ही दोघं? तेव्हा मग अर्जुन म्हणतो की डॅड, मॉम बोला ना, काय झालं? तुम्ही दोघेही हसताय का? तेव्हा ते दोघजण म्हणतात की हो, आम्ही दोघं हसतोय कारण की थोडे दिवस ही दोघं बाहेर फिरायला जाताय, जवळजवळ 8 दिवस. तरी तुम्हाला आता इथे घरात दिसायचं नाही, समजलं? असं म्हटल्यावर अर्जुन सायली बघत राहतात. म्हणजे 8 दिवस कुठे जाणार आहोत आम्ही? प्लीज असं काही करू नका. तेव्हा मग कल्पना म्हणते की आमचं आता ठरलंय, आम्ही बुकिंग देखील केली आहे. अगदीच उद्याची नाही, पण परवाची बुकिंग केली आम्ही. उद्याचा दिवस आहे, तुमच्याकडे बॅग पॅक करायच्या आणि गपचूप निघायचं, समजलं? असं म्हटल्यावर आता अर्जुन म्हणतो की मॉम, अगं माझे सगळे क्लायंट्स ऑन वे आहेत, माझे मीटिंग्स आहेत, लाईट अपच सगळं, आणि माझे मीटिंग्स किंवा माझे केस आहेत, सगळ्या त्याची स्टडी करायचे. तेव्हा मग सायली म्हणते की हो आई, खूप काम आहे, नको असं म्हणून दोघंही आता बडबडत असतात की नाही, आम्हाला जायचंच नाहीये. तेव्हा मग ते दोघजणी म्हणतात, पण आम्ही तुम्हाला विचारलंच कुठे की तुम्ही जायचं की नाही? आम्ही तुम्हाला सांगतोय, आम्ही तुम्हाला दोघांनाही सांगतोय की तुम्हाला जायचं म्हणजे जायचं, काहीही करून. अर्जुन, तुझे ते मीटिंग आहेत ना, ते कॅन्सल कर पुढच्या आठवड्यासाठी. आणि सायली, तुला कसलं चिंता आहे? तुला अर्जुन सोबत जायला काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा सायली म्हणते की आई, अहो घरात इतका सगळा प्रॉब्लेम असताना कसं निघायचं? म्हणजे अस्मिता ताईंची डिलिव्हरी जवळ आली, शिवाय घरात इतके प्रॉब्लेम आहेत, म्हणजे सध्याच नागराज काकांच सध्या घरात, समजले? शिवाय सुमन काकू, या सगळ्या गोष्टी. तेव्हा मग कल्पना आणि प्रताप म्हणतात की ऑलरेडी सगळं काही सेट आहे, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला लवकरात लवकर लंडनला जायसाठी निघायचं, समजलं? आता बाहेरगावी जायचे म्हणून एका प्रकारे साहिलीला बरंच वाटत असतं, परंतु बाकीचे टेन्शन असतात. तेव्हा प्रताप हा अर्जुनला रविराजकडे पाठवतो आणि म्हणतो की पुढचं तुला जे काही बोलायचं ते तू तुझ्या त्या सिनियर सोबत बोल जा. त्यामुळे अर्जुन आता जवळ येतो आणि म्हणतो की सिनियर, हे काहीतरी चुकीच आहे, मला अजिबात आवडलेलं नाहीये. मॉम डॅडनी सडनली हे सगळं प्लन केले, पण मला नाही जमत हे सगळं. अरे सध्या नागराज काकाची केस सुरू आहे आणि त्यातच मी असं सोडून जायचं? मला काहीतरी पुरावे गोळा करायचेत. 22 वर्षापूर्वी जो काही त्याने ॲक्सिडेंट घडवून आणला होता, त्याबद्दलचे पुरावेही मला शोधायचेत. तेव्हा असं म्हटल्याबरोबर तिथे रविराज म्हणायला लागतो की हे बघ अर्जुन, ते सगळं काय करायचं ना ते मी बघतो. तसंही मी सध्या या केसवर काम करायला सुरुवात केली आहे, त्यामुळे तू काळजी करू नका. या केसचा विक्टीम मी आहे, त्यामुळे
या केसला जितक्या जवळून मला ओळखता येईल तेवढं कोणालाच नाही, म्हणजे तू पण मदतीला आहेसच मला. तूच हे केस लढतोयस, पण काही दिवस याची जबाबदारी माझ्यावर सोड. समजलं? तेव्हा प्रताप म्हणतो की आता तू सांग रे रविराज बाबा याला हे दोघे जणही बघ. तेव्हा कल्पना आणि प्रतिमा दोघेही सायलीला ओरडतात, आता त्याचं काही आम्ही ऐकून घेणार नाही. तुम्हाला जायचंय म्हणजे जायचंच. प्रतिमा म्हणते की हो, अगदी बरोबर बोलतात. अगं सायली, अर्जुन, तुम्ही दोघं स्वतःसाठी वेळ काढणार आहात की नाही, की तुम्हाला फक्त हे सगळं केस आणि बाकीच यातच आयुष्य घालवायचे? तुमचेही आयुष्य पुढे जायला हवं ना. बाकीचे टेन्शन आता खूप झाले, तुम्हालाही स्वतःसाठी वेळ काढायलाच हवा, किती काही झालं तरी. तेव्हा आता सायली थोडीशी लाजत असते, कारण की तिला माहीत असतं की घरातले सगळे जण नेमकं काय विचार करतायत ते. तेव्हा प्रतिमा आणि कल्पना बघून हसायला लागते आणि प्रतिमा म्हणते की सायली, कळले ना ला मी काय बोलण्याचा प्रयत्न करते ते. तेव्हा आता प्रतिमा तिच्याकडे बघून हसताच सायली देखील काळात खुलक हसते. नंतर मग रविराज म्हणतो की आम्हाला माहिती आहे तुम्हाला आमच्यामुळे टेन्शन वाटते. सगळं कशासाठी? महिपने सांगितलं असेल, तो स्वतः जेलमध्ये आहे आणि याच्या लेकीला पकडलं जाऊ नये किंवा ही साक्षी पकडली जाऊ नये यासाठी हे सगळं चालू आहे. त्यामुळे हे सगळं केलं. मग तो मुद्दाम नाटक करतो. तोही जर अडकला तर पोलिसांकडे. त्यामुळे तो म्हणतो की सॅम, पण अगं तिकडे माझे सगळे प्रॉब्लेम सुरू आहेत. तुला मी सांगितलं ना माझ्याकडे पैसे नाहीयेत आणि सगळं काही. तेव्हा मग आता ती म्हणायला लागते की सचिन, माझ्याकडे आहेत ना पैसे, तू नको काळजी करूस. आपण दोघ जणही जाऊन सगळं काही व्यवस्थित करू, सेटल होऊ. डोंट वरी, मी सगळं काही पैसे यूज करेन आणि आपण परदेशी जाऊन राहू तिथे. हो तर तू दुसरा जॉब बघ, काही बघ, परंतु आपल्याला आता इथे राहायला नको. तेव्हा मात्र आता सचिन आणि साक्षी या दोघांचेही प्लॅनिंग सुरू झालेली असते. आता साक्षी पैसे टाकते म्हटल्यावर सचिनला बाहेरगावी ऐश करायला काहीच प्रॉब्लेम नसतो. आता तो विचार करतो, ओके ठीक आहे, तू म्हणतेस सॅम, तर आपण जाऊया, पण आपण कॅनडाला नको, आपण दोघंजणही लंडनला जाऊया. असं म्हणून त्या दोघांच्याही लंडनला जाण्याचं ठरत आणि सचिनचे काही मित्र हे लंडनला असतात. त्यामुळे त्यांच्या जवळपास राहण्याचा तिथेच तो कुठेतरी निर्णय घेतो. पण पैसा हा साक्षीचा असल्यामुळे त्याला कोणताही प्रॉब्लेम नसतो आणि त्यामुळेच आता त्याच टेन्शन थोडं कमी झालेलं असतं. तो म्हणतो की सॅम, नको प्रॉब्लेम करूस काही, आपण निघूया, दोघजण निघूया, आपण लवकरात लवकर तयारी करूया आणि उद्याच आपण निघूया. सचिनला आता खूप टेन्शन फ्री झाल्यासारखं वाटत असतं. तर त्याला पुन्हा बाहेरगावी जायला राहायला मिळणार, कारण की इथे जर तो राहिला तर पुन्हा त्याला काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्याला हे माहीत पडलेलं आहे की आता काही झालं तरी सुभेदार कुटुंब त्याला काही भीक घालत नाही. जर तो साक्षीसोबत तिकडे राहिला तर नक्की त्याला काहीतरी करता येईल, म्हणजे मजा मारता येईल, पैसे उडवता येतील, कारण तो बाहेरगावीच अय्याशी करत असलेला माणूस. त्याला काहीतरी भीतीपोटी इथे राहावं लागते. परंतु जर मी पुन्हा तिकडे गेलो तर आई बाबा किंवा कोणी माझं काहीच डोकं खाणार नाहीत. त्यामुळे त्याचा आता निर्णय झालेला असतो की मी बाहेरच जातो. मग इथे आता सचिन हा साक्षीला म्हणतो की ठीक आहे, आपण पूर्णपणे प्लॅनिंग करूया. तेव्हा इथे साक्षीच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू होतात, परंतु ती ठरवते की आता एकदाच इथून निघायचं म्हटलं तर निघालं पाहिजे. हजार प्रश्न जर या सचिनला विचारत राहिले तर मात्र काहीतरी प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा आपण निघू हेच बरं राहील. आता सचिन विचार करतो की हिच्यासोबत मी लग्न तर केलं नाहीये, पण तेव्हा मग साक्षी मध्येच त्याला विचारते की सचिन, मला आपल्याला लग्न करायचं. त्यावेळेला तो पुन्हा टाळतो आणि म्हणतो की हे बघ, मी तुला सांगितले ना सॅम, आपण दोघं सध्या लिव्ह इन मध्ये राहतोय, लवकरच आपण दोघं लग्न करू. मी तुला सांगितलं, तुझे मामा आले, लवकरात लवकर आपण लग्न करू आणि डोंट वरी, आपण पुन्हा भारतात येऊस ना. तेव हा आता पुन्हा भारतात येऊ असं ऐकल्यानंतर ती तिची बोलतीच बंद होते
आणि ती म्हणते की बरं ठीक आहे चालेल, आपण आता तरी लग्नाचा विचार नको करूया, कारण की ज्या प्रकारे तिला अण्णांनी सांगितलेलं असतं की लवकरात लवकर येत्या 1 ते 2 दिवसात तुला इथून बाहेर पडायचं, म्हणूनच मग ती विचार करते की आता लग्नाचा विषय तरी काढायला नको सायली आणि अर्जुन हे दोघंजण निघतात. तेव्हा अस्मिता म्हणते की सायली, मला लवकरात लवकर माझ्यासारखीच गोड बातमी तुझ्याकडून हवी आहे बरं का. तेव्हा आता सायली म्हणते की अस्मिता ताई, अगोदर तुमचं बाळ येऊद या, मला त्याचे खूप सारे लाड करायचे आहे, त्याला मामीच प्रेम नको का मिळायला. त्यानंतर मग अस्मिता म्हणते की बरं मी जी लिस्ट दिली आहे ना तुला, त्या सगळ्या गोष्टी मला आणायच्यात बरं का, सगळं काही व्यवस्थित हवं मला. तेव्हा मग सायली म्हणते की हो नक्कीच, आम्ही सगळं काही व्यवस्थित आणू. आता आदल्या रात्री सायलीला आणि अर्जुनला निघताना मात्र थोडं टेन्शन असतंच की पुढे कसं होईल सगळं, आपण इथे 8 दिवस नसू. तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो की सायली, किती काही झालं तरी आता घरचे ऐकायला तयार होणार नाहीत, आपल्या दोघांना जायलाच हवं. याच्यामुळे ते दोघजणी आता छानपैकी तयार झालेले असतात. अस्मिता आणि सायली ह्या दोघी जणींनीही म्हणजे सायलीच्या सगळ्या कॉस्ट्युमसाठीची तयारी केलेली असते, म्हणजे तिथे कसे कपडे घालायचेत, कस वापरायच, सगळे प्लॅनिंग झालेली असते. आता अर्जुन आणि सायली फायनली निघायला तयार झालेले असतात. कित्येक दिवसानंतर जेव्हा ते दोघजण निघतात तेव्हा दोघेजण खूप खुश असतात. फायनली घरच्या आणि बाहेरच्या केसच्या सगळ्या टेन्शनमधून अर्जुन सायली दूर होऊन आता निघालेले असतात. अर्जुन आणि सायली निघत असताना सगळ्या गोष्टींची व्यवस्थित प्लॅनिंग करूनच निघतात. नागराज कधीही सुटू नये यासाठी रविराजला त्याने पूर्णपणे ताकीद दिलेली असते की काही झाले आणि नागराज काका ना नका काळजी करू हो, तर आम्ही इथेच राहतो. तेव्हा मग आता तेवढ्यातच पूर्णाजी येते आणि म्हणते की सायली आणि अर्जुन कशाला काळजी करताय, माझी लेक आहे प्रतिमा, ती इथे माहेरी तिच्या आईसोबत असेल आणि रविराज तुम्हाला इथेच थांबायच, सुमन तूही इथेच थांब. तेव्हा सगळेजण आता सुभेदार आणि किल्लेदार एकत्रच थांबण्याचा निर्णय घेतात आणि सायली आणि अर्जुनला काहीही करून त्यांना पाठवण्याचा निर्णय घेतलाच पाहिजे असं सगळ्यांच आता ठरलेलं असतं. त्यामुळे अर्जुन आणि सायली यांना माघार घ्यावी लागते. प्रतिमा म्हणते की हो मग काय, माझ्याकडे थोडी परत संधी येणार आहे अशी माझ्या आई जवळ राहण्याची. तेव्हा मग आता सुमन म्हणायला लागते की हो सायली प्लीज तू माझं ऐकून घे, आणि जर तू गेली नाहीस ना आमचा विचार करून तर आम्हाला खूप वाईट वाटेल सगळे. सायली आणि अर्जुनच्या मागे लागलेले असतात. तेव्हा आता सायली आणि अर्जुन फायनली म्हणतात की ओके बाबा ठीक आहे, प्लीज तुम्ही सगळेजण शांत व्हा, आम्ही दोघ जणही जायला तयार आहोत. ठीक आहे, आम्ही थोडे दिवस जाऊ आणि येऊ, तुम्ही इथली चिंता अजिबातच करू नका, पण सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्या पाहिजेत. तेव्हा सगळेजण त्यांना म्हणतात की नका काळजी करू, आम्ही एकत्र असताना काही प्रॉब्लेम येणार नाही, त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रच राहतो. आता इथे सायली आणि अर्जुन लंडनला जाणार हे मात्र फिक्स झालेलं असतं. दुसरीकडे महिपाच्या डोक्यात आता एकदम फुल प्रूफ प्लॅन रेडी झालेला असतो. साक्षीच पुढे काय करायचं हे त्याने ठरवलेलं असतं. आता साक्षीसाठी तो एक प्लान बनवतो आणि बाजूलाच असलेला हवलदार त्याच्याकडून फोन मागवतो आणि म्हणतो की एक काम कर, हा फोन माझ्याकडे दे आणि जरा बाहेर जाऊन उभा रा. आता त्याचं लक्ष म्हणजेच नागराज समोर असतो. त्याचं लक्ष हे महिप्तकडे जातं. नेमका हा नागराज काय प्लॅनिंग करतोय ते त्याला काही कळत नसतं. आता नागराज हा गपचूप त्याच्या जेलमध्ये बसतो आणि तिथूनच तो फोन करायला लागतो आणि साक्षी ही जराशी घाबरलेली असते, कारण की आता नागराजला ही जेल झाली तर मग काय होऊ शकतं, किंवा नक्की प्रिया काही करू शकते का याची भीती तिला वाटत असते. तेवढ्यातच इथे आता एक अननोन नंबर म्हणजेच ज्या फोनवरून 1-2 वेळा फोन आला होता साक्षीसाठी, महिपच्या त्या फोनवर लगेचच आता ती फोन उचलते आणि म्हणते की हॅलो. तेव्हा मग तिथे तो बोलतो की हे बघ साक्षी,
आता जे काही घडतंय ते नीट ऐक. मी तुला आता जे जे काही सांगतोय ना ते व्यवस्थित ऐकायचं आणि लक्ष ठेवून तसंच करायचं. ती म्हणते की बोला अण्णा काय झालंय. तेव्हा मग तो सांगतो की आताच्या आता म्हणजेच येत्या 2 दिवसात तुला इथून बाहेरगावी रवाना व्हायचे म्हणजे इथून निघायच. तेव्हा ती म्हणते की अण्णा हे कसं शक्य आहे, तुम्ही तिथे आणि मी एकटी. तेव्हा मग अण्णा म्हणतात की माझा विचार तू करू नको, मी इथून कसा पण सुटेन, पण 100% तुला काही प्रॉब्लेम होऊ देणार नाही. तू एक काम कर, त्या सचिन सोबत तू परदेशी निघून जा बाहेर गावी. तेव्हा मग लगेचच अण्णा हणायला लागतात. त्यावर ती म्हणते की अण्णा पण कॅन्डाला मी तुम्हाला इथे सोडून कशी काय जाऊ, आणि तसही सचिनच तिथे सगळा प्रॉब्लेम चालू. आता सुटायला नको. सायली जेव्हा छान तयार होऊन आता एअरपोर्टसाठी निघत असते तेव्हा अर्जुन तिच्याकडे बघतच बसतो आणि म्हणतो की वा सायली बायको किती सुंदर दिसत आहेस तू आता. सायली पण त्याच्याकडे बघतच राहते. दुसरीकडे सचिन आणि साक्षी दोघ जणही निघालेले असतात. दोघेही एअरपोर्टला जायची घाई करतात आणि साक्षी तिचा रूम पूर्णपणे बंद करण्याच्या तयारीत असते, कारण की तीच सामान सगळं जे काही मेन सामान आहे ते सगळं काही साक्षी घेऊन आता परदेशातच सेटल होण्यासाठी कायमची निघालेली असते. मग अर्जुन आणि सायली हे दोघ जणही जेव्हा गाडीत बसून निघतात तेव्हा त्यांच्या छान अशा गप्पा सुरू असतात. सायली आणि अर्जुन दोघेही ठरवतात की आपले जे मेन 2 दुश्मन होते ते तर गजाड झाले. नागराज आणि महिप्त हे दोघंजणी आता जेलमध्ये आहेत. त्यामुळे मला सगळ्यात जास्त आनंद झालाय. अर्जुन म्हणतो की सायली येस, तेच माझ्या डोक्यात आलं आणि असं ठरवलं की आपण जे मोठं सेलिब्रेशन करतोय ना ते याच्यासाठीच करतोय, आणि हेच सेलिब्रेट करण्यासाठी आपण आता बाहेरगावी जातोय. सो पुढचे 8 दिवस नो टेन्शन, नो केसच्या कसल्या गोष्टी, फक्त आता सायली आणि अर्जुन असं म्हणून आता ते दोघेही निघतात आणि एअरपोर्टवरती दोघ जणही फ्लाईट पकडण्यासाठी जातात. त्याच वेळेला तिथे त्या दोघांना म्हणजे सायली आणि अर्जुन यांना साक्षी आणि सचिन दिसतात. आता सचिनला तर अर्जुन व्यवस्थित ओळखतो, परंतु समोरून बघितल्यानंतर अर्जुनला साक्षी दिसलेली असते. आता त्याच वेळेला अर्जुनने अगदी बरोबर साक्षी आणि सचिन या दोघांनाही पकडलेलं आहे आणि आता साक्षीला बेड्या ठोकल्या जाणार का. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.